ऐका ना. रस्त्याने एक माणूस चालला होता, खड्डा आलं, खड्ड्यात गाडी आपटली, त्याला तो खड्डा दिसला नाही, तो पडला तर त्याच्या डायरेक्ट डोक्याला लागलं आणि तो मेला. काही विषय नाही, रस्त्याला खड्ड्यात आपल्याकडे आहे, अपघात होतात, लोक मरतात, काय विशेष नाही. पण असा विचार करा, जो मेला तो तुमचा कोणी मित्र होता किंवा तुमच्या ओळखीचा होता आणि त्याच्या मागे एक छोटासा परिवार आहे किंवा त्याच्यावर अवलंबून राहणारे खूप लोक आहे. आज ठीक आहे, अंतविधी वगैरे तर आपण सगळे करू, पण मग त्याचं परिवाराचं काय? किंवा असा विचार करा, तर जो मेला त्याच्या जागी जर तुम्ही असतात आणि उद्याचं या खड्ड्यात आपटून तुम्हीच मेलात, तुमचं घर कोण चालवणार आहे? तुमच्या पोराबाळांकडे कोण पाहणार आहे? तुमच्याकडे इतके पैसे आहेत का तुमच्या गेल्यानंतर तुमचं घर चालणार आहे? काय माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की हे जे सिच्युएशन आहे ना, जोपर्यंत आपल्याला भोगायला मिळत नाही ना, त्यातलं दुःख आपल्याला कळणार नाही. ज्या ठेकेदार, जे राजकारणी लोकांविषयी आपण ज्यांना शिव्या देतो ना, त्यांच्याकडं, त्यांच्या पोरांकडं, त्यांच्याकडे कामाला असलेल्या लोकांकडं, त्यांनी पाळलेल्या कुत्र्यांकडं, ते ज्यांच्या जीवावर उड्या मारतात त्या सगळ्या भडकावांकडं फोर व्हीलर आहे. गरीब सामान्य फक्त तुम्ही मीच आहे. जीव तुमचा माझा जातोय आणि शांत पण तुम्ही मीच आहे. उद्या ही वेळ आपल्या कोणावर येऊ शकते. मित्रांनो, आज नाशिकच्या खड्ड्यांविषयी आवाज उठवा, नाहीतर नाशिक शहर उठून जाईल. कितीतरी लोकांचे घरं बर्बाद होत आहे, कितीतरी लोक मरत आहेत. एका अशा माणसाला मी ओळखतो का त्याचा जीवावर घर चालतं, रस्त्यात त्याचा ॲक्सिडेंट झाला, पाय फ्रॅक्चर झाला आहे आणि 40 दिवस त्याला काहीच करता येणार नाही. आम्ही मित्रांनी मिळून थोडेफार पैसे दिले, पण मित्र पण किती दिवस पुरतील? शेवटी तो माणूस आज आदू झालाय, त्याचं जे काम करत होतं ते काम त्याला सोडावं लागणार आहे. आणि अशा रोज घटना घडत आहेत आणि याला जबाबदार कोणी नेते बिते नाही, तर शांत आणि क्षम्य झालेलं नाशिककर आहे. तुम्ही या शहराचा भाग आहात, तुम्ही या शहराला पोचतात. घरपट्टी, लाईटपट्टी, रोडपट्टी, टॅक्स बिक्स हे सगळे तुम्ही देतात. तुमच्या पैशावर लोक मजा करतायत. निकृष्ट आणि थर्ड क्लास दर्जाचे रस्ते बनवून करोडो रुपयाचे टेंडर घेत आहेत. यांना जाब विचारा आणि कुठेतरी नाही काही तर कमीत कमी तुमच्या भागातले खड्ड्यांचे, रस्त्यांचे फोटो सोशल मीडियाला टाकून कमीत कमी तुमच्या भागातल्या नगरसेवकांना त्यांना तरी टॅग करा का त्यांना जाग आली पाहिजे का नाही. अशा समस्या आहे. एक पण जीव ज्याच्यावर 4 लोक अवलंबून आहे तो महत्त्वाचा आहे. बघा, विचार करा, कारण का विचार केल्याने विचार बदलेल आणि विचार बदलल्याने शहर बदलेल. नाही तर मरत तर काले होते, आजही आहेत आणि अजून मेले नसेल तर उद्या तर तुम्ही नक्की माराल. कारण का खड्डे तर संपणार नाही. खड्डे आपले नेहमीचे. जय हिंद, जय महाराष्ट्र.